तुमकां सगळ्यांक आमचे जितले इलेक्ट्रॉनिक आनी प्रेस मिडियाचे हांगा रिप्रेझेंटेटिव्ह आसा तुमकां सगळ्यांक हांव माये मोगाचो येवकार दिता. आनी पयलीं म्हणजे हांव तुमकां काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा कित्याक तुमी आमचे जे जे एक्टिविटीज आसा ते तुमी सदांच सपोर्ट केल्ले आसा आमकां, म्हणजे बरे तरेन आमकां पब्लिसिटी दिवन. आनी तुमी पळयता जशें आमी आज म्हाका दिसता 37 वर्सां जाता आमकां. तुम्ही पळयता आमी ज्या रितीन हांगा शिगमो चलयता, कारण काही आव्हानां येता खूबदां, कित्याक पणजे आतां स्मार्ट सिटी जाल्ल्यान थंय कितलेशेच चेंजीस जाले. पूण आमी खंय खंय जे आमी सरकाराच्या सहकार्यान, म्युनिसिपॅलिटीच्या सहकार्यान खंय खंय आमकां जो जागो दिता तितले आमी आव्हानां पेलून आमी शिगमो दाखयल्लो आसा. तशेंच पणजे हो शिगमो गांवांतल्यान शहरान हाडपाक पणजे शिगमोत्सव समिती ही पहिली समिती. आता सगळ्यांनीच केला शिगमो आनी बरी गजाल सगळ्यांनी केला तो, आनी सगळ्या गांवांत जाता, शहरान जाता, आज प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन जाता म्हणल्यार जाता. आनी ती एक एकदम बरी गजाल आसा की आमची खरी गोंयची जी संस्कृती आसा ती आमी आज लोकां पर्यंत पावयता. आनी हांगा पणजे कॅपिटल शहर जाल्ल्यान ताका आनी एक एडवांटेज आसा, म्हणजे जायते ट्युरिस्ट येता आनी ट्युरिस्टां कडल्यान आमकां जो फीडबॅक मेळटा, म्हणजे आमकां खबरूच ना म्हणून की गोंयांत इतली म्हणजे संस्कृती आसा, इतली कला आसा, आनी ती बी गांवांतल्यान. आनी आमची शिगमोत्सव समिती सदांच एकमळ काम केल्लें आसा. हांगा आमच्या समितीन केन्नाच वाद विवाद जायना. आनी हे एकतेन काम करून जे आज तुमी आज ह्या ऑफिसान बसल्या ती आमची शिगमोत्सव समितीचे ऑफिस. म्हाका दिसता ही अतिताय जावची ना म्हणल्यार की एकुलती एक शिगमोत्सव समिती आसा जाची स्वताची जागा आसा, आनी स्वताची जागा घेवन आनी म्हाका दिसता एक 25 लाख फिक्स डिपॉझिट आसा, 50 लाख फिक्स डिपॉझिट आसा. म्हणजे खंय तरी तुमी म्हणजे एप्रिशिएट करतले की हे जे म्हजे सगळे जे कार्यकर्ते आसा हांगा, मंगलदास नायक बसला, शांताराम नायक बसला, बाब नार्वेकार बसला, सगळ्यांनी आपलो जे घाम काडून असो, आनी सागरूय जाणा आमी इतले वर्सां सागरूय आमचे बरोबर आसता, हय ते फाउंडर मेंबर. म्हणजे सगळ्या समितीन इतले एकमेव काम केल्लें आसा, ताका लागून हे तुमकां फळ दिसता. आता मुद्द्याचेर येता, मेन मुद्द्याचेर म्हणजे आता शिगमो लागीं पावलो. आज आमचे कार्यकारी अध्यक्षान वचून महालक्ष्मी देवाचो मान केलो, तिका व्हटी दिली, कारण फाल्यां ग्रहण लागता आनी फाल्यां व्हटी दिवंक मेळची ना. पूण मेन आमची रंगपंचमी फाल्यां जातली, म्हणजे 3 मार्च, जो आमचो पयलीं देवळान वचून देवाक नमस्कार करून, देवाक नाल दवरून, आनी मागीर आझाद मैदानाचेर जी आमी सगळ्यांक तुमकां म्हणजे तुमच्या माध्यमांतल्यान तुमकांय बी आनी तुमच्या माध्यमांतल्यान सगळ्या लोकांक पणजेचेच न्हय पूण दूर दूरच्यान लागच्यान खंय येता ते हांगा आमी बरोबर सगळे मेळून शिगमो साजरो करतले आनी रंगपंचमी जातली. तशेंच वर्स पद्दती प्रमाणे तरेतरेचे प्रोग्राम जातले कल्चरल, म्हणजे जे सांस्कृतीक आमचे कार्यक्रम आसा, ऑर्केस्ट्रा म्हण, लावणी म्हण, हे तरेतरेचे प्रोग्राम जे आमी प्रत्येक वर्स तुमच्या मुखार दवरता आझाद मैदानाचेर, ते प्रोग्राम वर्स पद्दती प्रमाणे जातले. हातून आमकां सरकाराची मदत मेळटाच, आनी हांव पयली सुवातेक म्हणजे गोंय सरकाराचे आनी तशेंच ट्युरिझम डिपार्टमेंटाचे, खास करून भोवमानादीक मुख्यमंत्री बाब आमचो ट्युरिझम मिनिस्टर बाब रोहन खंवटे आनी म्युनिसिपॅलिटीचे अध्यक्ष बाब रोहित मोन्सेरात हांचे हांव, आनी आमचे लोकल MLA आतां नेन्सिओ मोन्सेरात हांचे हांव सगळ्यांक आभार मानता की आमकां तांचे सदांच सहकार्य लाभिल्लें आसा. पूण हाज्या भायर आमकां प्रायवेट सुद्दां आमकां खूब हेल्प करता, कित्याक तशी आमकां निधी मेळना. बाकीचे हांव नांवां घेना, पूण बाकीच्या फेस्टिवलांक जी निधी मेळटा ती निधी पणजी शिगमोत्सव समितीक तितली मेळना. सरकार हेल्प करता, पूण आमी काही डोनर्स आमी अप्रोच करता, आनी त्या डोनर्साकूय हांव मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा, कित्याक तांकां लागून आमी म्हणजे भव्य तरेन कार्यक्रम करूंक पॉसिबल जाता. वर्स पद्दती प्रमाणे आमचे फेलिसिटेशनूय जातले जेन्ना आमचे जे हांगा प्रोसेशन जातलें, आनी आमकां म्हाका दिसता शेनवार दिला 8 तारीख लावणी त्या दिसा
प्रोसेशन 7 तारखेक जातले आणि जेन्ना आमचो लावणीचो सांस्कृतिक कार्यक्रम जातले थंय आमी 3 आर्टिस्टांक फेलिसिटेट करतले. तांची नांवां हांव तुमकां सांगता. ते आमी आतां इतले वर्सां करीत आयल्या. एक म्हणजे श्री उमाकांत लाडू वाडकर, हे ताळगांवचे भजन कीर्तन नाटकाक अत्यंत ताणें आपलो म्हणजे खूब श्रम दिल्ले आसा. तशेंच श्री सुरेंद्र वळवळकर हो वळवय फोंडा गोवा आणि हांचे नाट्य शिक्षण हातूंत ते एकदम प्रवीण आसा तांचो. आनी तिसरो श्री मॅक्सी जे परेरा, हे तियात्रीस आनी दिग्दर्शक आनी अभिनेताय आसा. हे तिगूय जाणांचो भोवमान जातलो. आनी तशेंच आमचे फावंडर मेंबर जे आसा अदू तांगले, जे आमकां काही वर्सां तांचे आमकां सहकार्य लाभिल्ले आसा, जे आमचे कार्यकर्ते आसा, तांकां एक आमी भोवमान करपाचो केला एज लायफ टायम मेंबर आनी म्हणजे फावंडर मेंबर. ह्या चार जाणांचो आमी सत्कार करतले. आतां अंदू मातशें रोमटामेळाची सिस्टम मातशी बदल्ल्या. म्हाका दिसता ते लॉटरी सिस्टम टुरिझम डिपार्टमेंटान आमकां आदेश दिला की लॉटरी सिस्टम करची म्हणून. म्हणटकच रोमटामेळांनी नोंद घेवची की 4 मार्चाक 10 ते 1 थंय आमच्या ऑफिसान जे लॉटरी सिस्टम जातली. हातूंत एक आसा ते म्हणजे खुबसो टायम वता. तुमी पळयला पोरू म्हाका दिसता 5 काय 6 जाली सकाळची. म्हणटकच खंय तरी म्हाका दिसता हातूंत नियम हाडपाची गरज आसा, शिस्त हाडपाची गरज आसा. प्रत्येकाक आपलो डिस्प्ले करीन दिसता, पूण म्हाका दिसता टायमाचोय मातसो हे राखून सैम राखून जे एक बाबा 12 पर्यंत तरी जावचे आनी लोक बरे भशेन सुरक्षीत घरा वचचे. आनी हांगा ह्या सद्या शहरात सीसीपी कोड ऑफ कंडक्टूय आसा इलेक्शनाच्या हातूंत. म्हणटकच आतां इतले बेगीन करचे ही आमची नमयाची मागणी आसा. प्रोग्राम तुमकां आमी सबमीट करता, पूण 3 तारखेक वदव म्हणिल्ल्या प्रमाणे गुलालोत्सव जातलो. 4 तारखेक एक कोंकणी कॉमेडी नाटक आसा. 5 तारखेक एक डान्स प्रोग्राम आसा जे जानवी बोंद्रे जे गोंयांत रावतात आनी दवरलेलो आसा. तशेंच मागीर 6 तारखेक म्युजिकल प्रोग्राम आसा आनी 7 तारखेक आमची शोभयात्रा आनी 8 तारखेक लावणी आसा आनी सत्कारूय जातले जे हांवें वदव सांगला ते प्रमाणे. आमचे तशेंच वर्सा पद्दती प्रमाणे आमचे रोलिंग ट्रॉफी आसता. एक बाब नार्वेकाराचे ताणें दिल्या, एक मंगलदास नायकान दिल्या, एक आनी सुनील नायकान दिल्या. हे प्रत्येक कॅटेगरीन चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य ह्या तिनूय कॅटेगरीन आमी रोलिंग ट्रॉफी दिता. प्रायज मनी कितें वाडला. फॅन्सी ड्रेसूय जे आसा तांकांय आमी प्रायज आनी मोमेंटो दितात प्रत्येक वर्सा प्रमाणे. टोटल प्रायज मनी जो आमकां सरकारा कडल्यान मेळटा तो एक 10,57,500 आसा. तातूंत चित्ररथाक 5 लाख, रोमटामेळाक जवळ जवळ 4 लाख आनी लोकनृत्याक 1,20,000 आसा. तशेंच फॅन्सी ड्रेसाक 50,000 आनी इंडिव्हिज्युअल फॅन्सी ड्रेसाक 25,000. आनी बाकीचे प्रायजीस आमकां म्हणजे आमचे डेम्पो ग्रुप ऑफ कंपनीज सारकिल्या कडेन डोनर्स आसा ते एडिशनल प्रायज दिता. म्हणजे सरकाराचे तातूंत आमी एड करता ते जो 1,00,000 रुपया दिता. आतां ट्रॅफीक सिच्युएशन आनी हें हांव बाब शांताराम नायकाक सांगता तुमकां मातशें ब्रीफ कर. परेडचो रूट आसा पळय तो कार्निवाल रूटूच आमी फॉलो करतले. कित्याक ह्या ओल्ड रुटाक आमी खूब ट्राय केले तरी आसतना आतां थंय कितें जालां भितर कंजेशन जाला. 4 हेच्या ट्रॉलीचे व्हडले फ्लोट येता त्या कारणान थंय भितर ते फिरपाकूय मेळना. थंय रेस्टॉरंटां जाल्या, ओल्ड लोक रावतात आनी शिगमो असो लेट गेल्ल्या कारणान पयलीं शिगमो 10-11 पासून काबार जातालो. तो सेंटर पॉयंट जे आसा त्या लोकांक त्रास जायनाशिल्ले. खुबशे पोल्युशन आनी बँड आनी हे सगळे आवाज आसा पळय तेंचे ते फ्लोटांचे त्या खातीर खूब ऑब्जेक्शन वचून कलेक्टरा कडेन आमी खुबशे म्हाका दिसता कंप्लेनी गेल्ल्यो आसा. आमी लोकांच्या रिस्पेक्टान आमी तोच रूट दवरला. खरें म्हटल्यार आमकां भितरलो रूट आसलो जाल्यार खरोच सुंदर आनी बरो रूट आसलो. पूण पयलींची आनी आतांची जर परिस्थिती पळयत जाल्यार तें काम चल्लां आनी जे फुटपाथी आसा पळय तेचेर हे सगळे पंडाल आनी हे घालपाची आतां परिस्थिती उरूना. जशें टुरिझम डिपार्टमेंटूय हे घालता. ट्रॅफीक जो आसा पळय तो मॅनेज करतले ट्रॅफीक डिपार्टमेंट. तांकां आमी ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिल्ली आहा, लेटर दिल्ली आसा, सगळी परमिशन आमचे कडेन आसा. तेच प्रमाणे CCPची परमिशन आहा, इलेक्ट्रिसिटीची परमिशन आहा, कलेक्टर, आझाद मैदान जे सगळे प्रोग्राम जावपाचे हे सगळे टोटल जी
लागता पळय इवन इन्व्हायरमेंटल जे तेंच्यांनी आतां पोल्युशन म्हणून एक केला तेचे करचे पडटा खुबसो खास्तिकेचो हे आसा भाग आसा तो की तुमी ऑनलायन वचून करपाक जाय मेळना तांकां वेंडर आसा तांचे सगळे प्लॅन दिवचे पडटा तेंच्यानी आमी इवन मिटिंगेक उलयल्ले ते एक्सेप्ट जावन आमी आतां सगळ्यात आमी तयार आसा पयली एक मिटींग जाल्ली टुरिझम डिपार्टमेंटान की हे जे लेट जाता पळय जे तुमकां रोमटामेळ जे त्रास जाता तेंच्या खातीर तुमी सगळ्यांनी प्रत्येक सेंटरांनी जबाबदारी घेवपाक जाय तांकां आफोवन आनी कोणाचेर अन्याय जावचो न्ही म्हणून एक कितें करचें की लॉटरी सिस्टम करची त्याच बरोबर तांच्यांनी बाबा ह्या वर्सा कितें केलां की जवळ जवळ 300-400 लोकांचे जे मेळ आसले ते रेस्ट्रिक्ट करून फक्त 150 लोकांचोच मेळ करचो असो केला पण आता 400 लोक जर तुम्ही प्रत्येक वाड्यार जर ते ट्राय करता त्यांचो म्हणजे रोमटामेळांचो एक हे आशिल्लो प्रश्न जाल्यार आमी त्या लोकांक कमी कशें करतले तर थंय तांच्यांनी म्हणलें की तुमी कमी करपा खातीर 150 लोकांचो जर करतले त्या लोकांनी सांगलें की आमी 2-3 करतले आतां गव्हर्मेंट तेजेर कशें टॅकल करतलो तें आमकां खबर ना ज्या जाग्यार 10 जावपाचें आशिल्लें त्या जाग्यार 20 जातलें बरोबर न्ही म्हणजे जर तुमी हेच्या प्रमाणे वचत जाल्यार सो ते टॅकल करतले आमी आमच्या कडेन हांगा जेन्ना लॉटरी काडटले जे त्या दिसा बुधवारा 4 तारीख सकाळी 10 ते 1 पासून येतले तेच फक्त रोमटामेळ आमी थंय एक्सेप्ट करतले त्याच्या नंतर आमी एंट्री घेवचे ना रोमटामेळ बेसूच आसतले रोमटामेळ जे हांगा त्या दिसा आमी येतले पळय त्या दिसा मागीर जर कोण येतलो थंय ऑन द स्पॉट एंट्री ना रोमटामेळ चित्ररथ हे बाकीचे आसा पळय ती एंट्री 2:30 ते 5:30 ह्या भितर एंट्री जातली तांकांय आमी फॉर्मां भरपाक आमी हांगा आपयल्ले आसा आमच्या ऑफिसान 4 तारीख ते 6 तारीख पासून तांकांय हांगा फॉर्मां ऑफिसान आमी अवेलेबल करून दवरतले आनी फक्त 7 तारीख 2:30 ते 5:30 पर्यंत तांच्यांनी फॉर्मां व्हरची आनी हाडून दिवची इतलोच टायम मेळटलो म्हणून आमकां 3 दीस तांकां आमी दिता 4, 5, 6 तारीख तांच्यांनी हांगाच्यान फॉर्मां कलेक्ट करची त्याच बरोबर आयज आमकां बरें दिसता सांगपाक की आमी हे ऑफिस घेतले बाबान सांगले त्या प्रमाणे सगळे केले आमच्या कडेन तुमकां इन्फॉर्मेशन किंवा लोकांक शिगमोत्सव कितें शिगमोत्सवाचें कितें आसा अशें करपा खातीर एक वेबसायट तयार केल्या आमी आनी आयज ती वेबसायट आमी बाबाच्या हातीन आमी म्हणजे इनॉग्रेशन अशें म्हणना आमी पूण इतली वर्सां नाशिल्लीं पूण तुमकां तेतूर मेंबर कोण किंवा तेचे पयलींचे सगळे जे फोटोज अपलोड बी सगळे केला ते तुमकां मेळटले हांव समीराक सांगता की तांच्यांनी नोंद दिवचें क्लिक केलं अजय पणजी पणजी शिगमोत्सव समिती.in लोकांक ट्रान्सपेरन्सी हय, तेच खरें. म्हणजे फुडले आमी अकाउंट सुद्दां घालूंक जाय लोकांक ट्रान्सपेरन्सी करूंक जाय न्ही कळपाक जाय की कितें आमचे कडेन एक्चुअली गव्हर्मेंट दिता बाकीचे दिता मागीर- ऑडिट जाता अकाउंट मागीर सगळ्यांनी घालपा जाय एक धरतरी आनी जर लोक कितें विचारतात हय रूट म्हणे तो खंयचो डीबी रोड आता ना ना बीबी रोड ना, ना. ओल्ड रूट ओल्ड रोड ओल्ड रोड म्हणजे कवर कार्नावाल रोड कार्नावाल रोड ओल्ड रोड नाही कार्नावाल रोड कोणी ऑब्जेक्शन घेतलं एका दिवसात मदी आमकां रामनाथ सामके भायर घाले न्हय सामकें पूण थंय दॅट रिस्पॉन्स वॉज व्हेरी पुअर थंय लोक आयले ना हय पूण हांगा लोक येता आतां तूं ओल्ड रूट म्हणटा न्हय ते आतां थंय तितले आमकां सिटींग कॅपॅसिटी मेळना आनी थंय आतां त्यो फुटपाथी बी म्हाका दिसता स्मार्ट सिटी कडल्यान आतां त्यो नॅरो जाले कमी जाले थंय मातशें आमकां लॉजिस्टिकली त्रास जाता तूं आतां पळय ट्रायड एंड टेस्टेड जाला पळय कार्निवाल सक्सेसफुल जाले त्या रोडार हय 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 आणि थंय कितें जाता ओल्ड हाऊजीस आनी आतां रेस्टॉरंट जाले कारणान गाडी हय थंय तुका ते तुमचो पण 18 जून रोडवरचा जो शिगमोत्सव व्हायचा हो. तोच व्हायला पाहिजे एका दिवसाच्या शिगमोत्सवाला कोणी ऑब्जेक्शन घेतलं एका दिवसाच्या याच्यामुळे कोणाला त्रास होतो पहिल्यांदा तुमच्या प्रश्नासाठी पहिल्यांदा म्हणजे 2 गोष्टी आहेत पहिल्यांदा शिगमोत्सव 11 ते 12 वाजेपर्यंत संपत होता आता सकाळी तुम्ही गेल्या वर्षी होता 7 वाजलेले 7 वाजेपर्यंत एका दिवसाने काय फरक पडतो 7 वाजेपर्यंत तुम्ही पणजीत त्या रोडला काहीच शिगमोत्सव नसतं ना तिकडे आतल्या रोडला काही नसतं नाही असतं ट्रॅफिक असतो आणि दुसरी गोष्ट लोकांची एका दिवसाने काय होतं? रेसिडेन्शियल एरिया आहे टोटल तो रूट आहे तो रेसिडेन्शियल एरिया आहे बाहेरच्या रूटला रेसिडेन्शियल काही नाही किती वर्ष काय झालं नाही नाही, एका दिवसाने pollution. काय होणार नाही ना नाही ते कंप्लेंट करतात ते लोक कोणी लोक- ते कॅम्पस साईडला रेसिडेन्शियल आहे ते कंप्लेंट करतात आणि आम्हाला काय सांगते तुम्ही हे करत नाही, आम्ही पोलिस बोलवणार हे किती वर्ष होतं आता कोणी मग complaint आता चेंज झालं सगळं ना किती वर्ष अगोदर जे- एवढी सगळ्यांचं ब्लेसिंग होतं आता नाही त्या लोकांचं ब्लेसिंग अगोदर जे इव्हन तुम्ही आता बघितलं ना जे फ्लोट वगैरे आहेत ना आम्ही ते
आम्हाला ते होत होतं, आम्ही तरी ते त्याच्यावरती सोल्युशन होतं. एक जे टर्न्स आहे ना त्याच्यावरती एक ट्रॉली जरी अडकली ना तर ते होत नाही आणि रात्रभर मग ते त्यांना त्रास होतो. आदल्या दिवशी जे लाईनअप असते ना की त्यांच्या दरवाजावरती आणून ठेवतात म्हणून त्यांची कंप्लेंट आहे की ओल्ड लोक राहतात तिकडे आणि फक्त आमच्या कम्युनिटीसाठीच कशाला, म्हणजे कुणाच्याच वरती अन्याय व्हायचा नाही. आम्ही जर काय जर थोडे पाठीमागे घेतला आणि पुढे गेलो तर होऊ शकतो ते. त्यामुळे काटेमाडचा रूट तिकडे आहे, त्याच्यावरतीच आम्ही ठरवलं. येस. थँक्यू आणि कितें आसा हय तुम्ही सगळे हांगा बाबाचे उतरां